आमच्या सर्व ग्रामसेवक अधिकाऱ्यांचे आमच्या YouTube चॅनलला हार्दिक स्वागत आहे. तर आपण बघूया, जेसन सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला जी वेबसाईट बनवून देते ती एवढी ॲडव्हान्स आणि इतरांपेक्षा एकदम वेगळी कशी आहे. त्यासाठी आपण बघूया अगोदर. ही बघा आमची ग्रामपंचायतची एक वेबसाईट आम्ही डेव्हलप केलेली आहे. त्यामध्ये हे जे मुखपृष्ठाला असतात ते फोटो सतत स्क्रॉल होत राहतात. जेवढे फोटो तुम्ही इथे टाकसाल ते सर्व फोटो नेहमीच बदलत राहतात, रोटेट होत राहतात. आता आपण खालच्या सेक्शनला जाऊ. या सेक्शनला आल्यानंतर गावातील लोकांसाठी जी काही तुम्हाला सूचना द्यायची ती सूचना तुम्ही इथे टाकू शकता. ही सूचना सरळ ग्रामसेवक वाचू शकतात, गावकरी वाचू शकतात. त्यानंतर सर्वात महत्वाचा सेक्शन जो आपल्याला एकदम वेगळं बनवतो तो म्हणजे हा वाला, घरपट्टी किंवा पाणीपट्टी कर भरणा करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला असा एक सेक्शन ओपन होतो. हा सेक्शन तुमच्या वेबसाईट सोबत, म्हणजे ही जी तुमची वेबसाईट आहे ग्रामपंचायतची, या वेबसाईट सोबत तो कनेक्ट होतो. तो कशा पद्धतीने बघा, इथे आपण गेलो, इथे नमुन्यामध्ये गेलो, 33 नमुन्यामध्ये गेलो. इथे आपले सर्व 33 1 ते 33 सर्व नमुने असतात. नमुना 9 क, नमुना 5 क सर्व सुद्धा इथे असतात. नमुना 8 ला गेलो. नमुना 8 ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता आपण 2 नंबरची मालमत्ता क्रमांक श्रीराम विठोबा वाघ यांच्या नावाने आहे, या व्यक्तीच्या नावाने आहे. आता आपण इथे गेलो आणि इथे त्यांचा प्रॉपर्टी क्रमांक आपण नोंद टाकला. तर बघा इथे त्यांचा नाव, त्यांचा टॅक्स, एकूण कर हे सर्व दिसून येते. म्हणजे ही सदर व्यक्ती जर का घरी बसून आपल्या वेबसाईटला व्हिजिट करते आणि त्यांना कळतो की आपला टॅक्स एवढा आहे, लगेच हा QR कोड स्कॅन करून सदर व्यक्ती घरात बसल्या बसल्या ग्रामपंचायतचा टॅक्स भरू शकते. एवढा ऍडव्हान्स फीचर इतर कोणीही देत नाही, हे फक्त आपण देतो, कारण आपलं सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहे. बघा, इतर कोणीही ही सुविधा देऊ शकत नाही. त्याबद्दल बघा. त्याच्यानंतर बघा, ग्रामपंचायत बद्दलची माहिती ही तुम्ही सुद्धा बदलू शकता. हा ग्रामपंचायतचा फोटो, इथे लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, गावाबद्दलची जी माहिती तुम्हाला टाकायची असेल ती. त्यानंतरचं सेक्शन, मागील 4 वर्षात राज्यस्तरावरून राबवलेले विशेष कार्यक्रम जे ग्रामपंचायतीने राबवलेले आहेत. स्मार्ट ग्राम योजना, ग्राम स्वच्छता अभियान, लोकमत सरपंच अवॉर्ड, त्यांच्या सरपंच साहेबांना हा अवॉर्ड मिळालेला होता, त्यामुळे हा त्यांनी टाकलेला आहे. तुम्ही सुद्धा अशी तुम्ही केलेल्या विशेष कामगिऱ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्यानंतर गाव स्तरावर, जिल्हा स्तरावरून राबवलेले कार्यक्रम, यामध्ये जे कार्यक्रम तुम्ही गावामध्ये राबवत असाल, शिलाई मशीन प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, किंवा आरोचं पाणी लावलेलं असेल, मोफत पाणी, त्यानंतर कुणी महिलांसाठी काही सॅनिटरी मशीनचे हे लावले असतील, गावामध्ये कॅमेरे लावले असतील, तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर ग्रामपंचायतच्या योजना असतात त्या तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता. ग्रामपंचायत गॅलरीमध्ये गावातले फोटो तुम्ही इथे टाकू शकता. हे बघा या ठिकाणी, आणि त्यांना गावकरी संपूर्ण बघू सुद्धा शकतात की ग्रामपंचायतीने आपल्यासाठी किती सुविधा करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीची समिती आहे, सरपंच साहेब कोण आहेत, उपसरपंच साहेब कोण आहेत, सदस्य कोण कोण आहेत, त्यांच्या फोटो सहित तुम्हाला इथं दिसून येते. त्यानंतरच्या सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता महत्वाची कागदपत्रे, जसे ग्रामसभेचे अहवाल असतात, वार्षिक अंदाजपत्र असते, ग्रामविकास आराखडा असतात, किंवा तुम्हाला जे लागतील ते सर्व कागदपत्रे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता आणि गावातले लोक ते घरी बसल्या बसल्या ग्रामसभेची माहिती घेऊ शकतात. त्याबद्दल जर कुणाला संपर्क तुमच्याशी करायचा असेल तर तो इथे त्याचं नाव, त्यांचा मेल ID, त्यांचा विषय आणि मेसेज टाकून सुद्धा इथे तुम्हाला संपर्क करू शकतो, किंवा ग्रामपंचायतीचा जो पत्ता आहे किंवा संपर्क क्रमांक आहे त्यावरती तो कॉल सुद्धा करू शकतो. त्यानंतर खालच्या सेक्शन मध्ये बघा, जी वेबसाईट आहेत शासनाच्या महत्वाच्या त्या सर्व आपण इथे लिस्टेड केलेल्या आहेत. यामधला कुठलाही सेक्शन, इथे आपली ब्रँडिंग आहे, कुणी बनवून दिलेली आहे. त्यानंतर या सर्व माहितीमध्ये तुम्ही कुठलाही बदल तुम्ही तुमच्या कंट्रोल पॅनल मधून करू शकता. आणि सोबतच आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जो डेटा अपडेट होणार, जो टॅक्स अपडेट होणार, तो टॅक्स सरळ या ठिकाणी इथे गावकऱ्यांना दिसून येणार. आणि ही गोष्ट प्रत्येक वर्षी चालत राहणार. तुम्ही 25-26 चा बनवसाल, 26-27 चा बनवसाल, तो सरळ तुमच्या ग्रामपंचायतीच्या डॅशबोर्ड वरती दिसून लोक किंवा गावकरी सरळ
तुमच्या याच्यामधून भरणा करू शकतील ऑनलाईन पोर्टलमधून. त्यामुळे एवढी ऍडव्हान्स वेबसाईट कुणीही बनवून देत नाही. जर तुम्हाला बनवायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा.